आज फलटण नगरपालिकेमध्ये एक क्रांतिकारी निर्णय ठरावाच्या माध्यमातून घेण्यात आला. मागच्या बैठकीमध्ये जो ठराव करण्यात आले, नगराध्यक्ष साहेब असतील, आमचे सगळे सर्व नगरसेवक यांनी मिळून जो आणि जे सगळे सभागृहातील सर्वच नगरसेवक यांच्या समोर ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये हा निर्णय झाला की सभागृहाचं जी नावं होती ते बदल करायची. आणि खरंच सर्वसामान्य शाहू फुले आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांच्या नावांची आठवण आपल्याला सदैव आपल्या स्मरणात राहिली पाहिजे. याकरता मी नगराध्यक्ष साहेबांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांनी जे पूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृह होतं हे बदलून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे नाव देण्यात आलं. दुसऱ्या ठिकाणी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सभागृह होतं हे बदलून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असं नाव देण्यात आलं. त्यानंतर नगर परिषद पूर्ण इमारतीला म्हणजे नगरपालिकेच्या जो पूर्ण इमारतीला छत्रपती शिवाजी महाराज भवन हे नाव देण्यात आलं. नगर परिषद जुन्या इमारतीतील जी जुनी इमारत आहे त्यांना महाराणी सईबाई महाराज भवन असं नाव देण्यात आलं. त्याचबरोबर जे शॉपिंग सेंटर होतं घडसोली मैदानाच्या समोरचं तिथे रामराजे शॉपिंग सेंटर असं नाव होतं. हे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव देण्यात आलं. आणि हा खरंच क्रांतिकारी निर्णय आहे. ह्या महापुरुषाची नावं ह्या नगरपालिकेत तुम्ही आणली. दादा मी पुन्हा एकदा आपलं मनापासून या फलटण तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आपलं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपण प्रत्येक शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये रोडची तर कामं आपली चांगल्या पद्धतीने चालू आहेत. कॉन्क्रीटचे रस्ते आपण करतोय आणि जे जुने महापुरुषांचे पुतळे आहेत तिथं आपण सुशोभीकरण पण घेतोय. प्रत्येक चौकामध्ये 50 लाख रुपयापेक्षा जास्त निधी आपण टाकून चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण आपण फलटण शहरामध्ये करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्ण पुतळा आपण जिथं जुना आपला महाराजांचा पुतळा आहे तिथं आपण अश्वारूढ पण पुतळा चांगला करतोय. त्याचं डिझाईन पण चांगलं तयार झालं. ते समितीनंच ते सगळं मान्य करून त्या पुतळ्याचंही आपल्या लवकरच महाराजांचा पुतळा लवकर आपण बसवतोय. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही पुतळा चांगल्या पद्धतीनं आपण पृथ्वी चौकामध्ये बसवतोय. तिथंही नामकरण आपण केलंय आणि तिथंही चांगल्या पद्धतीचा पुतळा बसवतोय. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आपण पाचबती चौकामध्ये तिथंही चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण करून तिथंही तो पुतळा बसवतोय. आणि आपण इथं नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये महाराणी सईबाई महाराजांचा पुतळा आपण चांगल्या पद्धतीचा पुतळा त्याचं सगळं सिंहासनावर बसलेला चांगला पुतळा आपण तिथं करतोय. आणि खरंच कौतुकाची बाब आहे. आपण शहर बदलतोय तर शहरातला प्रत्येक गोष्ट आपण चांगल्या पद्धतीचे चांगले महापुरुषांचे पुतळे आपण चांगल्या पद्धतीने उभे करतोय. आपण नामकरण तर केलंच आहात. सुशोभीकरणाचं काम चालूच आहे. आता आपण इथून उठलं की आपण आपल्या शहरातल्या चांगल्या लाईट्स आपण शहरात बसवल्या त्या लाईट्स सुरू करण्याचं काम आपण करतोय. हे शहर पूर्णपण बदलतंय. शहर जुनी कात टाकून नवीन कात आता परिधान करतंय. शहर सुशोभीकरणाच्या दिशेने चाललंय, आरोग्याच्या दृष्टीनं पुढं चाललंय. बाकीच्या शैक्षणिकदृष्ट्या शहर आपण पुढं नेतोय. आणि चांगले जिथं ओपन स्पेस आहेत ते ओपन स्पेस सुद्धा चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करतोय. चांगले गार्डन्स तयार करतोय. हे सगळंच काम आपण आपल्या या नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तात्यांच्या मार्गदर्शनाखाली, भैयांच्या मार्गदर्शनाखाली, भोसले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, शिवरूपराजांच्या मार्गदर्शनाखाली हे चांगल्या पद्धतीचं शहर आणि तालुका बनवतोय. हे स्वप्न दादांनी उराशी बाळगलं होतं. ते स्वप्न आपण पुढं सत्यात आणण्याचा प्रयत्न आपला चालू आहे आणि ते निश्चितपणे सत्यात येईल.